दशक 3 समास 4 स्वगुण परीक्षा निरूपण. श्री गुरुभ्यो नमः. मुलं मुलं म्हणता म्हणता घरभर मुलं झाली, पण तोपर्यंत लक्ष्मी निघून गेली. बिचारी मुलं, त्यांना खायला अन्न मिळेनासे झाले. दिवसेंदिवस खर्च वाढत चालला, पण आवाक थांबली. या गृहस्थांचे पूर्वज श्रीमंत होते, लोकांमध्ये त्यांचा नाव लौकिक होता, पण आता घराण्याची स्थिती पूर्वीसारखी राहिली नाही असे आपापसात बोलू लागले. ते त्याला टोचू लागले. खाणारी तोंड वाढली, त्यासाठी काय करावे याची चिंता त्याला लागली. मुली वयात आल्या, मुलं ही मोठी झाली, आता त्यांची लग्न करायला हवीत ना. मुलांची लग्न न होता ती तशीच राहिली तर कसे होईल असे वाटून जनलज्जा वाटू लागली. असे झाले तर वडिलांच्या नाव लौकिकाला बट्टा येणार. एकंदरीत मुलांची लग्न केल्याशिवाय गत्यंतरच नाही. पण लग्नाला ऋण कोण देणार अशी काळजी वाटू लागली. याआधी ज्यांच्याकडून ऋण घेतले होते त्यांचे पैसे परत केले नसल्याने ते आणखी ऋण कसे देतील असा विचार मनात येऊन आकाश कोसळल्यासारखे झाले. आपली पत कमी होत आली आहे. घरात असलेली नसलेली आभूषण गहाण पडली आहेत. काय करू देवा, आमवर कसली वेळ आणलीस बाबा असे म्हणत अत्यंत वैतागून गेला. अशा परिस्थितीतही घरातील किडूक मुडूक वासरं रेडा विकून महाव्याजाने ऋण काढून पैसा गोळा करून मोठ्या डौलात मुलांची लग्न केली. लोकही वाहवा वडिलांचे नाव राखले असे बोलू लागले. पण अल्पकाळातच ऋण वाढून सावकारांनी त्याला घेरले. तेव्हा तो तोंड लपून दूरच्या गावाला जाऊन वर्षानुवर्षे गायब झाला आणि तेथे पैसा कमवण्यासाठी दुसऱ्यांची चाकरी करू लागला. त्या काळात त्याला झालेल्या शारीरिक कष्टाचे वर्णन ते काय करावे. इकडे त्याची पत्नी, मुले, आम्ही काय खावे, किती दिवस उपवास करायचा, वनवास भोगायचा. देवा, अशा माणसाशी कशी गाठ घालून दिली बाबा असे म्हणत आपल्याच सुखाचा विचार करू लागले. असाच काही काळ लोटला. त्या संसारी माणसाने मालकाची विनवणी करून रजा घेऊन परदेशातून परत आला. तेव्हा पत्नी मुलांनी त्याच्या हातातील गाठोडे हिसकावून घेतले व आनंदित झाले. पण लगेच त्यांनी हे संपल्यानंतर काय, त्यासाठी बाबांनी लगेच परत जावे आणि तेथे नोकरी करून पैसे आणावेत अशी मनातील इच्छा प्रकट केली. तेव्हा त्याला वाटले हे सर्व सुखाचे सोबतीच आहेत, हेच खरे आहे. अत्यंत प्रिय पत्नी ही तशीच आहे. झालं. गावी येऊन थोडे दिवस होतात न होतात तो पुन्हा परत जाण्याची वेळ आली. जाताना पत्नी मुलांकडे म्लान वदनाने पाहून दुःखी झाला आणि त्यांना सोडून जाताना गदगदलेल्या स्वराने म्हणाला, ऋणानुबंध असेल तर पुन्हा भेटू, नाही तर नाही, आणि मार्गस्थ झाला. गाव मागे राहिला. मनात विचार आला की बायको मुलं किती स्वार्थी आहे हे कळून चुकले. त्याच वेळी त्याला आईची आठवण येऊन आईचे प्रेम जागळे असते, तिचे प्रेम निर्वाज्य असते असा विचार येऊन तो, माते तू धन्य आहेस, या माऊलीने माझ्यासाठी किती कष्ट घेतले. आज जर ती असती तर मला असे पाठवलेच नसते. तिचे अंतःकरणच वेगळे आहे. जगात सर्व काही मिळू शकते, पण जन्म दिलेली माता मिळणे दुर्लभ आहे. जे आई वडिलांची सेवा करतात तेच धन्य होत. ही गोष्ट मी आधी ऐकली असली तरी तेव्हा ती मला कळली नाही. ही पत्नी मुलं केवळ सुखाचे सोबती आहेत असा विचार करू लागला. त्याने आणखी असाही विचार केला की आता रिक्त हस्ते परत जाऊन तरी का उपयोग, काही झाले तरी पैसा कमावूनच जावे असा निर्धार करून आपल्या निर्गतिक स्थितीबद्दल दुःखी झाला. तेव्हा विवेक उत्पन्न होऊन हे शरीर विकून कुटुंबाच्या सेवेत घालवावे लागत आहे. त्यामुळे मी भगवंताला मुकलो आहे. एका कामासाठी संपूर्ण आयुष्य दुःखात घालवून शेवटी एकट्यालाच जायचे आहे ना असा पश्चाताप होऊन तो
एक क्षण उदासीन होतो न होतो इतक्यात मुलांची आठवण होऊन तो पुन्हा मायेने ग्रासला गेला आणि माझी मुलंच मला परळी झाली असे म्हणून जोरजोरात रडू लागला. पण नंतर त्याने विचार केला की असे अरण्यरोदन करून त्याचे फळ काय, जे केले ते भोगलेच पाहिजे. शेवटी मोठ्या धैर्याने परप्रांताला प्रयाण केले आणि त्यानंतर काय चमत्कार घडला ते पुढील समासात ऐका. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे तृतीय दशके स्वगुण परीक्षा निरूपणं नाम चतुर्थः समासः.